गुड मॉर्निंग मित्रांनो, हा तुमचा भाऊचा लुक आहे आजचा. बघा कसा आहे, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सर्व मधून चेकआउट करणारे आता सगळ्यांची चालली आहे तयारी. तुमचा भाऊ झालाय रेडी. तर मित्रांनो, आता आम्ही जाण्यासाठी चालू आहे रेडी. तर इथं चाललंय टाइमपास, इथं चाललंय चहा, इकडे भलतच काय चाललंय. तर आता आम्ही चेकआउट करतोय. इथं बॅग वगैरे आणून ठेवलेले, माझी बॅग तर अजून वरतीच आहे. मित्रांनो, आता आम्ही दोघं बाहेर आलेलो, इकडे फिरतोय आणि आम्ही बाहेर फिरायला चाललोय, कोणालाही माहिती नाहीये. दोघं फिरतोय. आणि तुम्हाला सांगतो खरंच, इथं एवढी भयानक थंडी आहे. बघा, सगळं धूर धूर झालंय साईडला, एवढे दुःख भयानक आहे. बघा भयानक थंडी आहे. आणि तुम्ही समोर बघा, सगळं धूर धूर झालेलं आहे. बघा काहीच दिसत नाही. आणि आम्ही फिरतोय. आणि आत्ता वाजलेले 9 वाजत आले, आणि इथं एवढी भयानक थंडी, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये नसते. पण यूपी दिल्ली में आता भाई इधर मजे आहे लेकिन. बघा, सकाळी 9 वाजताच इकडचं वातावरण आहे. एवढं भयानक थंडी आहे इकडं, सगळं धुक्क आहे इकडं. बघा तुम्ही. तर मित्रांनो, हे बघा, एवढं थंड वातावरण आणि गरम गरम चहा, कॉम्बिनेशन बेस्ट आहे एकदम. आता पिऊन घ्या. हा बघा, इथं आमची रिक्षा रेडी झाली, तिकडे एक रिक्षा रेडी झाली. बघा, आता आम्ही निघालोय. बघा, ताई पण रेडी आहे, नाना तर ऑलरेडी. इथं अमित नाना पण रेडी आहे. दो भैया, हाय, राधे राधे भैया, राधे 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 राधे. इकडं माग बसलेले. और का तर चला, भयानक थंडी आहे. 10 वाजले आता, भयानक थंडी आहे इथं. आता निघालोय आम्ही. आता आम्ही आहे जमुना नदीच्या ब्रिज वर. तर बघा, इकडं माग जमुना नदी आहे. आणि आता आम्ही जमुना नदीच्या ब्रिजवर आहे. इकडं पुढं आपली रिक्षा आहे. इकडं भयंकर थंडी आहे, भयंकर. ही आपली मागे रिक्षा आहे, ही आपले रिक्षावाले दादा. आपण आलोय आता गोकुळला, आणि इकडं आता आपण दर्शनला जाणार आहे. भगवान ने बैठ के मुरली बजाई। भगवान का नाम पर मुरली वाला जगह स्थान को बोलते हैं मुरली दरगाह। वस्त्र बंधने मनोकामना के नंद बाबा के घर से मिलते हैं। कोई मनोकामना होती है बांध के जाते हैं। 11 महीने मनोकामना पूरी होती है। जो आपने नाम सुना होगा मीराबाई, हाँ, जो राजस्थान की रहने वाली थी, वो इसी जगह भजन करती थी सामने। पहले मीराबाई भजन करती थी, अब मीराबाई तो है नहीं, उनकी परंपरा चली आ रही है। अब वृद्ध माता भजन करती हैं। 3 घंटा सुबह, 3 घंटा शाम। हरे कृष्ण हरे राम, बोलिए लड्डू गोपाल की जय. बोलो राधे 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 राधे। चलो आगे। बोली मेरा लाला छोटा है, आपको देखेगा तो डर जाएगा। फिर भगवान ने यहाँ बैठ के 3 दिन 3 रात तपस्या की। ओम नमो भगवते वासुदेवाय। जब लड्डू गोपाल जी स्वयं दर्शनों के लिए रोई, जब माता ने परछाई से दर्शन कराए, बोलो दर्शनेश्वर महादेव की जय। लड्डू मित्रांनो, आपण इथं असा प्रसाद घेतलेला आहे. खीरमोहन असं नाव आहे इथं याचं, जे की पूर्ण रसगुल्ला सारखं आहे. तर आपण याला ट्राय करणार आहे. तर बघ, आता आम्ही जस्ट मंदिरामध्ये जाऊन आलेलो आहे. तर तुम्हाला खरं सांगतो, इथं मंदिरमध्ये गेल्यानंतर जे इथले पुजारी लोक आहेत, तुम्हाला सांगतो, पुरी तुमची जेवढी मेंटॅलिटी आहे पुरी एकदम फ्रेश करून टाकतील. आणि तुम्हाला दान करायला लावतील. आणि दान मध्ये पण असं नाही, दान पण असं नाही करायला लावणार. डायरेक्ट त्यांचं पॅकेज, जसं की 4800 रुपयाचं, 2800 रुपयाचं, 4800 रुपयाचं, 3800 रुपयाचं, असं पुरा पॅकेज आहे त्यांचं. तुम्हाला खरं सांगतो मी, तर तुम्ही असं काही इथं येऊन दान वगैरे करू नका. तुमची जे मनाची इच्छा असेल तेवढे दान करा. इथले पुजारी वगैरे इथले पुजारींचे माग लागून दान करू नका. तर तुम्हाला सांगतो भाई, याची टेस्ट कसं लागतंय? खूप छान, मस्त ट्राय, बेस्ट, एकदम बेस्ट ब्रो. मिठाई टोटल 180 नंबर. ना सगळ्यांना घेतलं एक एक. मी एक एक आहे, सगळ्यांनी एक एक घे. एक 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 घ्या सगळ्यांनी.
ना ना ले गोडे ना तुझ्या वाटचं मी खाऊन घेतो. काय माझ्या वाटतं मीच खाऊन घेतो. अजून कोण राहिले? ए दारा ताई, याची टेस्ट म्हणजे एकदम स्वीट. जर कशी आहे मगाशी खाल्लं ना. तुम्ही टेस्ट करा, बेस्ट आहे. सगळ्यांना एक एक आहे. अरे सगळ्यांना एक एक आहे. हा घे घे घे. अरे घे. इथं रिक्षा वगैरे इथंच लागतात. इथून आपल्याला 100 किलोमीटर चालून जायचंय. 100 मीटर चालून जायचंय इथून आपल्याला. इकडं रमण रेतीला चाललोय आता आपण. इथून एंट्री घेतलेली आहे तर आपण चाललोय आता मध्ये. इकडं काम चालू आहे यांचं, मंदिराचं काम चालू आहे. ही रमण रेती. असं म्हटलं जातं की या रेतीमध्ये जर खेळलो आपण आपल्याला असा वास होतो की आपण कृष्णासोबत खेळतोय. तर ही रमण रेती, कृष्णाचा आनंद देतो हा रेती. असं वाटतं की आपण कृष्णासोबत खेळतोय. इथं मातीमध्ये खेळून भारी वाटलं. आता इथं 12 वाजले, मंदिर बंद व्हायचा टाइम झालाय. आता आम्ही चाललोय बाहेर. आता जेवणाचं बघतो कारण की खूप भूक लागली. खरंच खूप चांगलं वाटत आहे. राधे राधे. नाना नाना तर एक लहान मुलगा झालते. सगळ्यात जास्त नानानीच खेळले. दर्शन खूप छान झालंय. आता इथून निघालोय आम्ही. आता वृंदावनला चाललोय. बघा सगळी तयार झाले, बसले सगळे. तिकडे पण सगळे बसले. तर चला आता वृंदावनला निघू. तिकडं रूमचं लोकेशन कसं आहे काय आहे ते सगळं बघू. रूम कसं भेटतं ते पण बघू. तर चला आता आम्ही इथं जेवायला बसलोय आणि इथं मेनू कार्ड बघितलं तर इथले रेट खूप जास्त आहे. बघा हे बघा. आता टेस्ट अजून केलं नाही, टेस्ट करतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. बघा हॉटेलचं नाव बघा. हे समोर योगेशला बघा, गणेश भाई इकडं सगळे बसले. गेल्या 2 तासापूर्वी मी रूम शोधतोय तरी रूम भेटत नव्हता. आता फायनली रूम भेटलेलं आहे. तर आता आम्ही चाललोय. बघा सगळे नाराज झालेले माझ्यावर, चिडलेले. एक रूम ऑलरेडी घेतलेला होता. एक रूम घेतलेला होता ऑलरेडी बट तो मला नाही आवडला. कम्फर्ट झोन, प्रायव्हसी ब्रो. तर आता दुसऱ्या रूमला चाललोय. ऑलरेडी मी बघून आलेलो. तर चला बघू आपण तो रूम. चाललो आपण रूम कडे. आपले त्या साईडला रूम आहे आणि आपले ऑल पब्लिक रस्त्यावर. कसं मित्रांनो आता आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पलला. 7 वाजत आले. समोरून गाडी आली होती. गाडी खाली होतो बोलता बोलता. तर काय नाही दिसतंय. तर आता आपण चाललोय इस्कॉन टेम्पलला. तर हे बघा बाकीचे गेले पुढं. आता आम्ही 4 जणच राहिलोय, 4-5 जण जे आता आम्ही चाललोय आता. तर तिथं जर फोन अलाउड असेल तर मधलं सगळं काय तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवता येईल आणि नसेल तर मग तुम्हाला स्वतः येऊन बघा. इथं इस्कॉन मंदिर गेट जवळ. इकडं साईडला गणपती बाप्पा, इकडं हनुमान आणि इकडं आहे गेट. चला आता आपण मध्ये जाऊया. मध्ये आलोय फायनली. बघा समोर मंदिर आहे. थोडं आगे चलो. एकदा तिकडे आलोय. मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही. इकडे भजन चालू आहे माझं.
खूप जास्त गर्दी आहे आज. हे बघा नाना बघा. आता आमचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय जेवायला. तर कुठंतरी गर्दी कमी झाली आहे. खूप जास्त गर्दी होती. तर आता आम्ही चाललोय जेवायला. तर इथलं जेवण बघू. वृंदावन मधलं जेवण कसं आहे ते बघू. काल आपण मथुरामध्ये जेवणचं क्वालिटी बघितलं होतं. आता वृंदावन मध्ये बघू जेवणाची क्वालिटी कशी आहे. तर मित्रांनो हे बघा हे रूम घेतलंय आपण, जे की आपल्याला एकदम बजेट मध्ये भेटलेले. असे आपण 4 रूम घेतलेले कारण की आपण 12 जण आणि अशा आपण 4 रूम घेतले. एका रूम मध्ये आपण 3 जण थांबणार आहे. तर बघा असा रूम आहे. फायनली आता आलोय आम्ही जेवण करून रूम वर. तर आता मस्त झोपणार आहे आम्ही. सकाळी खूप लवकर उठायचंय आणि माझा गळा एकदम बसलेला आहे, आवाजच निघत आहे. आता गोळ्या वगैरे घ्यावं लागल कारण की उद्या पण ब्लॉग बनवायचा आपल्याला. हे बघा गोळ्या पण आणलेल्या आहे मेडिकल मधून. गोळ्या घेतो आणि सकाळी लवकर उठायचंय. तर चला झोपूया आपण. गुड नाईट. हा ब्लॉग इथपर्यंतच. तर हा ब्लॉग कसं वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. पुढं काय होणार आहे, कसं काय, कुठं फिरणार आहे ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.